गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. ओम मनोजवम मार्गतुल्यवेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वाणित्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आज ह्या ब्रह्मसोहळ्याला सर्व जमलेले धर्मधन भाग्यवान माझ्या मायाभिनी ब्राह्मण देवता सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. खूप आनंद होतोय. आज पर्यावरण दिवस आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कारण प्रत्येकाने एकतरी झाड लावलं पाहिजे. प्रत्येकाने खूप छान संदेश दिले. मनुष्य हे जीवन किती अनमोल आहे आणि निसर्ग नसेल तर आपण राहणार नाही आहे. पंचमहाभूतेपासून पंचतत्वापासून हा देह बनलेला आहे. पंचतत्वामधला एखादं तत्व जरी शरीरातलं कमी झालं की मनुष्याला दुःख होतं, तो आजारी पडतो. म्हणून आपण सगळ्यांनी, कोरोनाचा काळ होता, कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला झाडं लावता आले नाही, झाडांची सेवा करता आली नाही. पण श्रीराम शक्तिपीठाचे सर्व साधू संत या महापुरुषांनी खूप सेवा केली. कारण एवढं आश्रम सांभाळणं एवढं सोपं नाही आहे. कारण त्यांनी दिवस 4 तास उन्हामध्ये राहून, कारण गर्दी कमी होती, इथे येण्यासाठी सगळ्यांना बंदी होती. कारण मास्क वापरल्याशिवाय आपण सगळ्यांनी कुठे गेला नाहोत. कारण स्वतःची काळजी घेत असताना आपल्याकडून बरेच आपले जे कर्तव्य होते ते आपल्याकडून सुटून गेले होते. पण म्हणतात ना, स्त्री गुरु असता पाठी राखा, इथं रासा लेखा को नगरी. गुरुकृपा असल्याच्या नंतर भगवान परमात्मा त्या सद्गुरूच्या रूपानं आपल्या पाठीशी असतो. सत्संग, सत्याचा संग. सत्य काय आहे? सत्य हे ईश्वर आहे. सत्य हे ज्ञान आहे. सत्य हे नित्य आहे. सत्य ही कधी संपत नाही आहे. सत्य कधी जन्माला येत नाही, म्हणून त्याचा मरायचा प्रश्नच नाही आहे. सत्य कधीही तुम्हाला बोलणार नाही आहे. सत्य कधीही म्हणणार नाही की मी हे केलेलं आहे, मी हे केलं नाही आहे. त्याचं नाव सत्य आहे. आणि म्हणून गुरुदेव म्हणतात, गॉड इज ट्रूथ अँड ट्रूथ इज गॉड. गॉड इज एव्हरीवेअर. कारण सर्वांमध्ये जो भगवान परमात्मा समान, हृदय आकाशामध्ये सर्वांमध्ये समान, म्हणजे मुंगीमध्ये जेवढ्या अंशाने आहे तेवढाच हातीमध्ये तेवढ्या अंशाने आहे. महासागरामध्ये जेवढ्या अंशाने आहे तेवढाच माणसामध्ये तेवढ्या अंशाने आहे. कारण भगवान परमात्माचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त नाही आहे. माणसाची श्रीमंती, माणसाचं ज्ञान, माणसाचं नॉलेज, माणसाची वय, माणसाची संपत्ती, माणसाचा अभिमान, माणसाच्या डिग्र्या, माणसाचं एज्युकेशन, त्याला वेगवेगळ्या प्रकारे चढउतार त्याच्या जीवनामध्ये येतात. पण भगवान परमात्माकडे तुम्ही शिका, नका शिकू. तुम्ही दारू प्या, तुम्ही रोज भजन करा, नका करू. कारण आई वडिलांची सेवा नाही केली ते तुम्हाला दोष देतील. बायकोची सेवा नाही केली तर बायको दोष देईल. नातेवाईकांची नाही सेवा केली तर नातेवाईक दोष देतील. ज्या राष्ट्राची, देशाची सेवा नाही केली तर लोक तुम्हाला नावं ठेवतील. पण त्याची नाही जरी सेवा केली तरी तुम्हाला सांभाळत येतो किती मोठा. सकाळी उठल्याच्या नंतर जर आपण आई म्हणून जर आवाज नाही दिला तर ती आई म्हणते, का रे बाबा, राहतोस माझ्या घरामध्ये आणि माझं नाव सध्या घेत नाहीये. बापाला जर आपण पप्पा म्हणून आवाज नाही दिला तर त्यांना राग येतो. तुम्हाला पप्पा म्हणत नाही माझा मुलगा, राहतो माझ्या घरामध्ये, खातो मी कमवल्यालं आणि मला पप्पा म्हणत नाहीये. पण तो पप्पा कोणाच्या घरात राहतो पप्पाला आणि मम्मीला माहीत नाहीये. ही देवाची नगरी आहे. कारण की मम्मी पप्पा जे नातेवाईक आहेत यांना आपण सन्मान केला पाहिजे, प्रेम दिलं पाहिजे, आपण त्यांची सेवा केली पाहिजे. पण त्यांच्यामध्ये तो निर्वी निराकार सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म तो कोणालाही सापडला नाही आणि सापडतही नाही. पण आपले सगळे कामं करतो. त्या रामाशी प्रेम करा, याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही. कारण हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर आपल्या खिशामध्ये पैसे असायला पाहिजे. यात्रेला जायचं असेल तर आपल्या पर्समध्ये पैसे असायला पाहिजे. कोणाला सन्मान करायचं असेल तर आपल्याकडे काहीतरी पाहिजे. दानधर्म करायचं असेल तर आपल्याकडे पाहिजे. पण भगवान परमात्माचं नाव घेताना त्याला काहीही नाही पाहिजे.
कारण भगवान परमात्माला तुमचं काहीच नको आहे. मग काय पाहिजे देवाला? तुम्ही आनंदात राहावे ही प्रभूंची इच्छा आहे, ही साधू संतांची इच्छा आहे. तुम्ही सन्मानानं जीवन, हे अनमोल मनुष्य जीवन तुम्हाला कळावं, याच्यासाठी साधू संतांचा जन्म आहे. भगवान परमात्माने गीतेमध्ये सांगितलेलं आहे, ज्या वेळेस या सृष्टीला, पृथ्वीला, देवाच्या नगरीला जेव्हा धर्माला ग्लानी येते, भारतीय नारीचा जेव्हा अपमान होतो, छोट्या छोट्या मुलींवरती जेव्हा अन्याय होतो, साधूची बदनामी होते, साधूला लोक नावं ठेवतात, ज्यावेळेस गायीची हत्या होते, गंगेचं पाणी खराब होतं, म्हणजे जे प्रदूषण होतं, आणि ते प्रदूषण साधारण ज्ञानी महात्मे किंवा ज्ञानी लोक नाही करू शकत. मग कोण करू शकतं समजून घ्या. जे प्रदूषण करणारे जे लोक आहेत ना, ते लोक व्यावहारिक आहेत, त्यांच्या कंपन्या आहेत, त्यांच्या फॅक्टऱ्या आहेत, त्यांचे व्यवसाय आहेत, आणि त्या व्यवसायामधून देवाचं भजन नाही होत, तर त्या व्यवसायामधून त्यांची श्रीमंती वाढते, त्यांच्या श्रीमंतीची उंची वाढते, लोकांमध्ये त्यांना सन्मान मिळतो. मेल्याच्या नंतर काय मिळेल हा प्रश्न नाही आहे, पण आता तर त्यांना सन्मान मिळतो ना. तर अशा लोकांकडून जे प्रदूषण होतोय, आणि प्रदूषण हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे. वायू प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण आहेत. पण श्रीराम शक्तीपीठ या प्रदूषणाच्या विरुद्ध निसर्गाला माझा ईश्वर म्हणून जे काम करतंय, ते या देशामध्ये फार मोठा आदर्श आहे. श्रीराम शक्तीपीठ जे काम करत आहे, आपण जे झाडं, वेली, वृक्षे लावताय, आपण जे वृद्ध माणसांची सेवा करताय, रात्राणी दिवस आपण भगवान प्रभू रामचंद्राचं आपण भजन करताय, हनुमंतराच्या चरणी आपण हा रामनामाचा सत्संग करताय, मला असं वाटतं याच्यापेक्षा दुसरं आनंदाचं जीवन नाही आहे. आणि म्हणून आपण सगळे भाग्यवान आहात. भगवान प्रभूच्या सृष्टीमध्ये ज्ञानी वशिष्ठ आणि ज्ञानी विश्वामित्र, आजच्या सत्संगाचं थोडंसं तुम्हाला महत्त्व सांगेल. ज्ञानी वशिष्ठ आणि ज्ञानी विश्वामित्र. कारण विश्वामित्र हे कठोर तपश्चर्या करणारे, कारण हजारो वर्षे त्यांनी साधना केली. विश्वामित्राने वेगवेगळ्या प्रकारच्या रिद्धी सिद्धी सगळ्या प्राप्त करून घेतल्या. त्यांनी जर बोलले ना गंगा मैयाला की आईसाहेब आत्ताची आत्ता या, मला तहान लागलेली आहे, ती गोदावरी येऊ शकते, अशी विश्वामित्राकडे शक्ती होती. कशाची? त्यांच्या तपोबलाची, साधनेची. आणि वशिष्ठ काय करायचे? वशिष्ठ असा रामनामाचा सत्संग घ्यायचे. काय घ्यायचे? सत्संग घ्यायचे. आणि सत्संगामधून भजन, कीर्तन, स्वाध्याय, म्हणजे ज्या माणसाला गरजेच्या वस्तू आहेत, कोणत्या? राम नाम आपल्याला गरजेचं आहे. कसं गरजेचं आहे? कारण की आपण ज्या वेळेस मरून जातात आणि मेल्याच्या नंतर लोक आपल्याला घेऊन जाताना आपण ऐकत नसतात, कुठेतरी असतात आपण, बरोबर आहे, आणि ऐकत असतात पण बोलू शकत नाहीये राम नाम, पण आपण तेव्हा रामकृष्णारी आपण तेव्हा गेलेले असतात. मग ह्या रामनामाच्या सत्संगाचं पुण्य एक वेळेस विश्वामित्राकडे भगवान वशिष्ठ एक पाहुणे म्हणून गेले. जसे आपल्याकडे आज ब्राह्मण देवता आलेले आहेत. आणि विश्वामित्राने काय केलं? 1000 वर्षाचं पुण्य, कारण दान धर्म करावं लागतं. कारण असं नाही की तुम्ही प्रपंचिक लोकच तुमच्या नातेवाईकाला कपडे वगैरे जेवू खाऊ घालणं, असं नाही. की आम्हा साधूंमध्ये पण असं आहे, ब्राह्मण देवतामध्ये पण असं आहे, बरोबर आहे. कारण एकमेकाची परतफेड करावी लागते. वशिष्ठ ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांचं अतिशय सुंदर त्यांचं अतिथी देवो भव पूजन वगैरे केलं, मान सन्मान जेवण खावण सगळं केलं. आणि दान म्हणून भगवान वशिष्ठाला विश्वामित्राने 1000 वर्षाचं पुण्य दान केलं. कुणाला दान केलं? 1000 वर्षाचं पुण्य विश्वामित्राने वशिष्ठांना दान केलं. आणि दान केल्याच्या नंतर विश्वामित्राला फार आनंद झाला. दान केल्याच्या नंतर आनंद होतो, दान घेतल्याच्या नंतर आनंद होत नाही, आपण सगळे बघताय. विश्वामित्राला फार आनंद झाला. वशिष्ठ आपापल्या आश्रमी आले. पण भगवान परमात्मा
सृष्टीचं आयोजन नियोजन व्यवस्थित करण्यासाठी, प्रत्येकाला ज्ञान मंत्र ज्ञानबोध देण्यासाठी ह्या लीला भगवान परमात्मा करत असतो. वशिष्ठांकडे तसेच पाहुणे म्हणून विश्वामित्र आले. आणि विश्वामित्र ज्यावेळेस आले तर वशिष्ठ फार विद्वान होते. आणि वशिष्ठानं त्यांचं अतिशय अतिथीचं पूजन वगैरे जेवण खावण सगळं केलं. आणि आता आली वेळ दक्षिणाची. जर एखाद्या कार्यक्रमाला तुम्हाला बोलवलं, खूप पाची पकवान जेवू घातले, कपडे वगैरे तुम्हाला दिले, तसंच जा म्हणलं तर मनुष्य नाराज होतो. पण त्याला काहीच देऊ नका आणि त्याला दक्षिणा द्या, तो फार आनंदी होतो. असं आहे माझ्या जीवनात. तसं कधी घडलं नाही आहे, घडणार पण नाही आहे. रामकृष्ण आहे. पण अनुभवाचं बोलतोय मी. अनुभव असे आहेत. आणि ज्यावेळेस वशिष्ठांनी दक्षिणा द्यायची वेळ आली तर वशिष्ठांनी सांगितलं, माझ्या सत्संगाच्या अर्ध्या घडीचं पुण्य मी विश्वामित्राला दान करतो. आणि विश्वामित्राचा परिचय आपल्या सगळ्यांना माहीत आहे. विश्वामित्रांना त्या पुण्याचं महात्म्य तर कळालं नाही आहे, पण प्रचंड राग आला. आणि विश्वामित्राला जेव्हा राग आला त्यावेळेस रागाचं माणूस काय बोलेल काही भरोसा नाही आहे. तवडतं ते सगळ्या गोष्टी बोलून पण गेले. पण ज्ञानी महात्म्यांचे लक्षणं असतात. माझ्या मायाभिनीनो, धर्मधन भाग्यवंतानो, ज्ञानी महात्मा कधीही प्रतिउत्तर करत नाही आहे, अपशब्द कधी बोलत नाही आहे. ज्ञानी महात्मा कधी मन दुखवत नाही आहे. ज्ञानी महात्मा कधी स्वार्थ करत नाही आहे. ज्ञानी महात्मा कधी धन संपत्ती मान सन्मानावर कधी तो प्रेम करत नाही आहे. ज्ञानी महात्मा भगवंताची निर्विनिराकार सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म त्या ईश्वराची आचारसंहिता जाणत असतो. कारण त्याच्याकडे नम्रता, लीलता, उदारता, ज्ञान, वैराग्य हे सगळे गुण त्याच्याकडे असतात. आणि तो ज्ञानाने आणि त्याच्या वैराग्याने शिलाने तो अतिशय श्रीमंत असतो. आणि म्हणून तो अतिशय स्थिर असतो. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्थिर प्रज्ञाचे लक्षणं सांगितलेले. असं तो महात्मा बोलत नाही. वशिष्ठ काहीही बोलले नाही आहे. पण विश्वामित्राला फार राग आला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्यावरती अन्याय केलेला आहे. तर वशिष्ठानं सांगितलं, अरे बाबा, तुझं 1000 वर्षाचं पुण्य आहे. मी सत्संगाच्या अर्ध्या घडीचं पुण्य तुला दान केलं आहे. बाबा, याचं महत्त्व जर तुला एखाद्या आंधळ्या माणसाच्या हातामध्ये माझ्या हनुमंतरायाचा फोटो द्या. मी देऊन पण पाहिलेत, किंमत नाही आहे त्यांना. कारण हनुमंतरायाचं स्वरूप त्याला लक्षात येणार नाही आहे. आणि गुरुदेवाने ते फोटो देऊन पण पाहिलेत, कळाले नाही आहे. म्हणून आज उदाहरण देतोय मी. आणि आंधळ्या माणसाच्या हातात जर गीता दिली आणि त्याला सांगितलं की बाबा वाचून दाखव रे, त्या पुस्तकाची तो चापून लांबी सांगेल, रुंदी सांगेल, जाडी सांगेल, पण त्याच्यामध्ये काय ज्ञान आहे सांगू शकणार नाही आहे. अशीच कथा विश्वामित्राची झाली. विश्वामित्राला त्या पुण्याचा अंदाज लागला नाही आहे, लक्षात आलं नाही आहे. आणि मग आजूबाजूचे लोक, भांडणं लावणारे खूप लोक आहेत, पण भांडण मिठावं असे खूप कमी लोक आहेत. असे तिथे काही सज्जन होते जवळ. आणि त्या सज्जनानं सांगितलं, आता तुमच्या दोघाचं, तुम्ही तर दोघं तपस्वी आहात, दोघं महान आहात, आम्हाला वंदनीय पूजनीय आहात, पूज्य आहात. आणि आम्ही जर साधारण लोकांनी तुमच्यामध्ये न्यायनिवाडा जर केला आणि आमच्याकडून जर काही चुकलं आणि तुम्ही शाप दिला तर आमचा सीताराम रामकृष्णारी, बरोबर आहे का नाही, आमचं काही खरं नाही आहे. मग त्यांनी सांगितलं, शाण्या लोकांनी सांगितलं, ज्ञानी महात्म्यांनी, हा प्रश्न तुमचा, ज्याने या सृष्टीची निर्मिती केलेली आहे त्याला ब्रह्मदेव म्हणतात. आणि सगळ्यांचा तो बाप आहे. ज्यावेळेस संकल्प करतात, महादेवाला सध्या ब्रह्मदेवाच्या नावाचा उच्चार करावा लागला, तर तुम्ही ब्रह्मदेवाकडे जा, ब्रह्मदेव हा तुमचा प्रश्न सोडवेल. हे दोघंही ज्ञानी पुरुष महात्मा भगवान ब्रह्मदेवाकडे गेले. आणि ब्रह्मदेवाला हा प्रश्न केल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं सांगितलं, आधीच मला एवढे शाप आहेत आणि ह्या महात्म्यांचा काही निवाडा करून जर एकाची बाजू घेऊ खरी म्हणून तर एक शाप देईल, एकाची बाजू, कारण की कोणाला तरी एकाला न्याय देणं आहे, कोणावर तरी एकावर अन्याय होणार आहे. बरोबर आहे. ज्यावेळेस आपण तराजूमध्ये पारड्यामध्ये माप घेता नाही, बरोबर आहे, आपण खालीवरी होत राहतं. आणि भगवान प्रभूंनी सांगितलं की जशी सृष्टीची मी रचना केलेली आहे तसा मी खूप बिझी आहे, माझ्याकडे काही वेळ नाही आहे. कारण की तुमचा शाप घेतल्यापेक्षा
तुम्हाला नमस्कार केलेला खूप चांगला राहील, म्हणून साधूच्या लोकनादी जास्त लागत नाही आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही हे प्रश्न मी तुमचा सोडणार नाही आहे. जशी सृष्टीची मी रचना केली तसा मी फार बिझी आहे, माझ्याकडे वेळ नाही आहे. तुमचा प्रश्न मात्र भगवान विष्णू सोडवतील. त्यांचा प्रश्न कुठं गेला? भगवान विष्णूंकडे गेला. आणि भगवान परमात्माला माहीत असतो की माझेच भक्त हे जरी माझे भक्त जरी असले तरीही माझा अंश आहेत आणि ते परब्रह्मतत्व ते जाणतात. आणि म्हणून भगवान परमात्मा नेहमी त्यांच्यावरती दया करतो. कारण ही लीला भगवंताला कशासाठी करायची असते? तर तुमचा अहंकार वाढलेला असतो ना भक्ताचा, तो अहंकार नष्ट करण्यासाठी, तुमची भक्ती किती आहे, तुम्ही कसे आहात, तुमच्या स्वरूपाचं दर्शन देण्यासाठी भगवान ह्या लीला करत असतो. भगवान विष्णूने सांगितलं, भगवान परमात्माने सांगितलं की बाबांनो, जसं सृष्टीचं नियोजन माझ्याकडे आलंय सांभाळण्याचं, तेव्हापासून माझ्याकडे काही वेळ नाही. तुम्ही भगवान विश्वनाथाकडे जा. कुणाकडे प्रश्न गेला? भगवान शंकराकडे प्रश्न गेला, विश्वनाथाकडे. विश्वनाथानं सांगितलं आता हे दोघं प्रश्न सोडू शकले नाही आहे, बरोबर आहे, तर मलाही काही उत्तर देण्याचं कारण नाही आहे, कारण दोन्ही महात्मे माझे आहेत, बरोबर आहे. आणि ह्या भक्तांना जो कार्य करतोय, ज्याचा अधिकार आहे, तोच यांना उत्तर देऊ शकेल. त्याने सांगितलं की मी तर तुम्हाला काही, माझ्याकडे तुमचं उत्तर नाही आहे. तुम्ही ज्याच्या डोक्यावरती अखंड ही पृथ्वी आहे त्या शेषाकडे जा. काही असे प्रश्न असतात की आईवडिलांना सुटत नाही म्हणून आश्रमात पाठवतात, मग आश्रमात प्रश्न सुटत नाही म्हणून भगवंताचं भजन करायला लावतात, बरोबर आहे, साधना करायला. तसे शेषाकडे प्रश्न गेला. शेषानं सांगितलं बघा, जशी ही आईसाहेबांना मी जसं धारण केलंय ना, तसं मी खूप बिझी आहे. जर ही माझ्या डोक्यावरची पृथ्वी जर थोड्या वेळासाठी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी जर कोणी धारण करत असेल हिला, तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर, ज्यांच्याकडे थोडं ज्ञान आहे ना ते लोक फटकन बोलतात, हे मी केलं, हे मी नाही केलं, हे मी करत होतो, माझं काही चुकलंच नाही आहे. पहिल्या प्रथम सांगितलं शेषाला, विश्वामित्रानं, मला असं नाही म्हणायचं विश्वामित्राकडे ज्ञान नव्हतं, भगवान परीक्षा घेतो. आणि विश्वामित्राने सांगितलं की बाबा माझ्याकडे ते मी धारण करतो. विश्वामित्राने माता पृथ्वीला डोक्यावरती धारण केलं शेषासारखं, आणि ती पृथ्वी खाली खाली जात होती. आता रसातळाला गेली असती तर रामकृष्णारी काय घडलं असतं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पृथ्वी रसातळाला जाईल. शेषानं सांगितलं, गुरुवर्य विश्वामित्र, माता पृथ्वी खाली जात आहे, लक्ष असू द्या, हिला धरून ठेवा. विश्वामित्राने सांगितलं, माझ्या 1000 वर्षाचं पुण्य, माता पृथ्वी मी तुला दान करतोय, तू स्थिर राह. पण पृथ्वी काय ऐकायला तयार नाही आहे. पृथ्वी खाली खाली जात होती. आता प्रश्न कोणाकडे आला? वशिष्ठांकडे आला. वशिष्ठानं सांगितलं, सत्संगाचं अर्ध्या घडीचं पुण्य, माता पृथ्वी मी तुला दान करतो, स्थिर राह. पृथ्वी स्थिर राहिली. हे दोघं पण निघून चालले होते. प्रश्न सुटला, टाळ्या वाजल्या म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता विचार करायची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, हजारो वर्षाचं तपश्चर्य असेल, तप असलं म्हणून तुम्ही जग जिंकलं नाही. त्या तपाबरोबर तुमचं ज्ञान, वैराग्य आणि शील महत्वाचं आहे. जे शीलवान लोक आहेत की ज्यांच्या चरण कमलाची धूल जरी मस्तकी लागली तर अनंत जन्माच्या पापाचा नाश होतो, त्यांचं नाव आहे साधू संत हनुमान. आणि म्हणून तप माणसाला अहंकार आणू शकतं, पण माणसाकडे सत्संगाचं जे पुण्य आहे, आणि ते सत्संगाचं पुण्य तुम्हाला काय देतं? तुम्हाला बल, बुद्धी, ज्ञान, वैराग्य, शील, क्षमता तुमच्याकडे. आणि प्रत्येक माणसाकडे क्षमा ही गुण असला पाहिजे. हे गुण माता पृथ्वीचा आहे. कारण विचार करायची गोष्ट आहे, किती लोक झाडं तोडताय, किती लोक नदीचं पाणी खराब करताय, किती लोक डोंगर कोरताय. म्हणजे आज
पावसाळ्यामध्ये वेळेवरती 7 जूनला पाऊस येणारा, वेळेवरती पाऊस नाही आहे, वारा आहे, कधी पण पाऊस पडतो, झाडं मोडून पडताय आणि आपण सगळे कोणीही हे काम करायला तयार नाही आहे. प्रत्येक पैशाच्या मागं लागलेला आहे, प्रत्येक लोभाच्या मागं लागलेला आहे. त्याला माहीतच नाही आहे की माझं वयच अल्प आयुष्य आहे, मी 50 वर्षाचा आहे, मी 100 वर्षाचा आहे. ह्या महामारीने दाखवून दिलं, हे मानवा, तू असा धावतोस ना, तुझी काय किंमत आहे. कारण मोठ्या मोठ्या कंपनीवाले अब्जेपती, करोडपती, ज्ञानी, तत्वज्ञानी त्या महामारीने कानाला पकडून, रामकृष्णारी, अक्षरशः कानालाच पकडलं नाही महामारीने. बाप जवळ येऊ दिला नाही, आई जवळ येऊ दिली नाही, स्वतःची मुलगी जवळ येऊ दिली नाही, मुलगा जवळ येऊ दिला नाही, गुरु जवळ येऊ दिला नाही आणि देवबी जवळ येऊ दिला नाही. तुम्ही म्हणाल देव का बरं येऊ दिला नाही जवळ? अरे बाबा, तू देवाचं कधी नावच घेतलं नाही तर देव तुझ्या जवळ कशाला येईल? हसताय म्हणजे पटतंय तुम्हाला सगळ्यांना. कारण ह्या महामारीने आपल्याला काय नाही शिकवलं, खूप सुंदर आपल्याला या महामारीने एक मानवतेचा धर्म शिकवलेला आहे सज्जनानो, माझ्या माया बहिणीनो. म्हणून आपण सगळ्यांनी एकच काम करायला पाहिजे की माझी वाणी समोरच्याला आनंद देणारी असली पाहिजे. माझं कर्म भगवंताला आनंद देणारं असलं पाहिजे आणि मी प्रत्येक गोष्ट करेल माझ्या भगवंतासाठी. माझा प्रत्येक कर्म असेल माझ्या भगवंतासाठी आणि जी ही सेवा असेल माझ्या भगवंतासाठी. याला संन्यास म्हटलेला आहे. संन्यासाचे फक्त उपचार करण्यात आणि भगवे कपडे घातल्यात काही आनंद नाही आहे, पण संन्यासासारखं आचरण करणं याच्यात आनंद आहे. म्हणून आपण सगळ्यांनी भगवंताचं भजन केलं पाहिजे. सत्संगाला आपली संख्या वाढली पाहिजे. सत्संगाचं पुण्य प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे. आणि सत्संगाला येताना आपल्याकडे प्रत्येकाकडेनं 6 प्रकारचे पाहुणे असतात. आपण त्यांना घरून नटून आणतात इथे, त्यांचा मेकअप करून, आणि जाताना पण मेकअप करून घेऊन जातात. आता तुम्ही काहीच बोलत नाही म्हणून समजलंय का नाही? समजलं असेल तर एकदा टाळ्या वाजवा. कारण ते पाहुणे आहेत षड्विकार, काम, क्रोध, मोह, मद आणि मत्सर. हे आपण घरून घेऊन येतात, इथे सत्संगामध्ये बसतात म्हणजे इथे नाही बरं. ते इथे असते तर मी बोललोच नसतो, कारण ते कंपाऊंडच्या बाहेर आहेत, तुमची वाट बघताय ते. कारण तुम्ही येताना, कारण हे श्रीराम शक्तीपीठ आहे, इथं विकार नाही आहे, इथे काम क्रोध नाही आहे, इथे काय आहे? आनंद आहे. आणि हे कली आहे. कलियुगामध्ये जास्तीत जास्त कली कुणाला त्रास देतो? कारण त्यानं संकल्प केलेला आहे, जे हरिभक्त आहेत, राम भक्त आहेत, शिव भक्त आहेत, जे हे पंचमहाभूताची सेवा करतात, जे सज्जन आहेत, जे सिलवान लोक आहेत, जे ज्ञानी महात्मे आहेत, ज्यांचं ज्ञान वैराग्य अपरंपार आहे, सृष्टीचं मांगल्य त्यांच्याकडे आहे, ते कली त्यांनाच त्रास देतो. आणि म्हणून ज्या वेळेस तुम्ही श्रीराम शक्तीपीठामध्ये सत्संगाच्या वेळेस तुम्ही मध्ये एंट्री करतात ना, तर ते 6 इथपर्यंत येऊ शकणार नाहीये. हा प्रभाव आहे रामनामाचा. आणि जर रामनाम जर तुमच्याकडे नसेल, तुमच्याकडे गुरुदीक्षा नसेल, तुमच्याकडे नम्रभाव नसेल, तुमच्याकडे भगवंताप्रती प्रेम नसेल, गुरुप्रती आस्था नसेल, दान धर्म तुमच्या जीवनात नसेल, तुम्ही फक्त प्रश्नासाठी येत असाल, तर ते पाहुणे परत कंपाऊंडच्या बाहेर गेले की ते पाहुणे तुमच्या बरोबर घरी येतात, परत तुम्हाला महिनाभर त्रास देतात, परत तुमच्या सोबत येतात. कारण की ज्यांची श्रद्धा नाहीये, माझं सांगायचं तात्पर्य असं आहे, ज्यांचा श्रद्धा विश्वास नाहीये, जे लोक फक्त एक सत्संगाला जावं बसावं याच्यासाठी येतात, तर त्या लोकांसाठी ते काम क्रोध सोडत नाहीये. जे लोक खरोखर सत्संगाला येतात ते त्यांच्या आजूबाजूला कुठेही नसतात. काम क्रोध त्यांच्या आजूबाजूला कुठेही नसतात. कारण ज्ञानी महात्मे तीर्थासारखे असतात. आणि आपल्याला माहीत आहे, एखाद्या तीर्थामध्ये घरी आंघोळ करा आणि जाऊन चाकोरेला आंघोळ करा,
आनंद कशात आहे सांगा बरं, कारण सांगा. तसं घरचं पाणी पिल्याच्या नंतर आणि हनुमान कुंडातलं पाणी पिल्याच्या नंतर, तसं ही सत्संग आहे ना, हे तीर्थ आहे. खूप बरं वाटलं. आपण खूप सगळ्यांनी श्रवण केलं. ब्राह्मण देवतांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आपल्या सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. हनुमंतराला विनंती करेल, भगवान परमात्मा तुम्हाला उदंड आयुष्य देवो, तुमचं आरोग्य चांगलं ठेवो, तुम्ही जे जे मागाल ते तुम्हाला प्राप्त हो. श्रीराम शक्तिपीठामध्ये असंच तुमचं प्रेम ठेवा. भगवंताचं नामस्मरण करा. आईवडिलांची सेवा करा. कधीही कोणाचं मन दुखवू नका. कधीही कोणाशी स्पर्धा करू नका. एवढं अनमोल जीवन ईश्वरानं दिलेलं आहे. खूप आनंदात जगा. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्री